बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे गेल्या 7 दिवसांपासून बीडमधलं वातावरण चांगलंच पेटलंय. थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर विलास घुलेच्या हत्येचे आरोप होत असल्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा मिळालंय. आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कोणत्याही दबावाशिवाय कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार धनंजय मुंडेंनी विलास घुलेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. विलास घुलेच्या भावानं बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणेंवर आरोप केल्यामुळं एसआयटीचं पथक शुक्रवारी थेट बजरंग सोनवणेंच्या बंगल्यावर धडकलं. तर शनिवारी सौरभ सोनवणेंची एसआयटी चौकशी सुद्धा झाली. आपल्या मुलाचं नाव थेट हत्या प्रकरणाशी जोडलं गेल्यामुळं खासदार बजरंग सोनवणेंच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्रावर झालेले आरोप काय, यावरून बीडचं राजकारण कसं पेटलंय आणि यामुळं खासदार बजरंग सोनवणे कसे गोत्यात आलेत, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावात हॉटेल गावकरी हे मृत विलास घुलेच्या मालकीचं हॉटेल. 20 जूनच्या संध्याकाळी या हॉटेलमध्ये उमेश माने या व्यक्तीला 9 जणांनी मारहाण केली. अनैतिक संबंधाच्या वादातून ही मारहाण झाली. तेव्हा हॉटेल मालक विलास घुले वाद सोडवण्यासाठी गेल्यावर मारहाण करणाऱ्यांनी विलास घुलेवरच चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. पण या हत्येनंतर विलास घुलेचे बंधू रमेश घुलेंनी धक्कादायक आरोप केले. माझ्या भावाची हत्या करणारे लोक खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणे यांचं सतत नाव घेत होते. ते फोनवर सौरभ सोनवणेंच्या संपर्कात होते. मी आहे, मारा, माझं कोणी काही करू शकत नाही, असं सौरभ सोनवणेंनी मारेकऱ्यांना सांगितलं. तसंच 3 आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू असताना सौरभ सोनवणे तिथे आरोपींना भेटायला सुद्धा आले. त्यांनी केज पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हा नोंद न करण्याबद्दल पोलिसांवर दबाव टाकला. आरोपींना पळून जाण्यात सौरभ सोनवणेंनी मदत केली आणि त्यांना गाडी सुद्धा पुरवली, असे आरोप घुलेच्या नातेवाईकांकडून आणि टाकळी गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आले. यानंतर सौरभ सोनवणेंना या प्रकरणात सहआरोपी करण्यासाठी घुले कुटुंबीय आणि टाकळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी 3 दिवसात 5 वेळा केजमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. तसंच विलास घुलेचा मृतदेह थेट केज पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन पोलीस स्टेशनला घेराव सुद्धा घालण्यात आला. परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडला आणि या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराचं नाव FIR मध्ये घेण्याची मागणी केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंडेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल तपासाबाबत आणि दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी लेखी निवेदन दिलं. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणाचा तपास कोणाच्याही दबावात न येता करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या प्रकरणात SIT स्थापन केल्याशिवाय आणि सौरभ बजरंग सोनवणे यांना सहआरोपी केल्याशिवाय विलास घुलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्याचे नातेवाईक आणि टाकळी गावच्या गावकऱ्यांनी घेतली होती. तेव्हा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात SIT स्थापन करण्याचं आश्वासन दिलं. तसंच रमेश घुलेंचा पुरवणी जबाब नोंदवून त्यात संशयित म्हणून सौरभ सोनवणेंचं नाव समाविष्ट करण्यात आलं. तसंच सौरभ सोनवणे दोषी आढळल्यास त्यांनाही अटक करू, असंही कावत यांनी घुलेच्या नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री कुटुंबियांनी विलास घुलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी या प्रकरणात सगळ्या फरार 9 आरोपींना अटक केली. तर केसचे सहाय्यक पोलीस अधीक्षक M व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांचं SIT पथक सुद्धा स्थापन करण्यात आलं. मुख्य म्हणजे या प्रकरणातल्या सगळ्या 9 आरोपींवर हत्या तसंच ॲट्रॉसिटीच्या कलमांतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुरवणी जबाबात खासदार पुत्र सौरभ सोनवणेंचं नाव असल्यामुळं शुक्रवारी SITचं पथक खासदार बजरंग सोनवणेंच्या पवनसूत या बंगल्यावर धडकलं. तब्बल 1.5 तास या पथकाकडून खासदारांच्या बंगल्याची झडती घेण्यात आली. तसंच त्यांच्या बंगल्यातले सगळे CCTV फुटेज सुद्धा तपासण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शनिवारी सौरभ सोनवणे यांना SIT चौकशीसाठी बोलावण्यात आलं. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत शनिवारी सौरभ बजरंग सोनवणेंची चौकशी सुरू होती. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासन ज्यावेळी तपासासाठी बोलावेल त्यावेळी आम्ही पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिका खासदार बजरंग सोनवणे आणि सौरभ सोनवणे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली. या प्रकरणात आपल्यावरचे सगळे आरोप सौरभ सोनवणेंनी फेटाळलेत. या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसून केवळ राजकीय द्वेषातून आपलं नाव ह्यात घेतल्याचं सौरभ सोनवणेंनी सांगितलंय. घटनेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मी येडेश्वरी साखर कारखान्यात होतो. त्यानंतर घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घराबाहेर पडलोच नाही. या काळात माझी थार गाडी सुद्धा माझ्या घराजवळच उभी होती. त्यामुळे माझी गाडी हत्येच्या दिवशी घटनास्थळावर होती, हा आरोप निराधार आहे. पोलिसांनी आमच्या घरातले CCTV फुटेज तपासलेत.
त्यातून सत्य बाहेर येईलच, असं बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणेंनी माध्यमांना सांगितलंय. तर या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी शुक्रवारी संध्याकाळी टाकळी गावात जाऊन विलास घुलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणातील खरा आरोपी बाहेर असून त्याला पोलिसांनी पकडावं अशी मागणी यावेळी मुंडेंनी केली. काही लोकांनी ठरवून घुलेंच्या हॉटेलमध्ये उमेश माने या एसटी समाजाच्या तरुणाला मारहाण केली. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. पण अजून 10वा आरोपी बाहेर काय? तो पोलिसांचा लाडका आहे का? त्याची वेगळी तपासणी का सुरू आहे? जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलंय का, असे सवाल धनंजय मुंडेंनी केले. तसंच आमची कोणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही, या जातीपातीचा विषयच नाही. जो आरोपी बाहेर आहे त्याने जर पुरावे नष्ट केले तर या प्रकरणातून काय बाहेर येईल? आमचा पोलिसांवर संशय आहे. त्यांना या प्रकरणातून एका आरोपीला वाचवायचं आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी पोलिसांच्या तपासावर केला. तसंच पोलीस यंत्रणा चौकशीत कमी पडली तर विलास घुलेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या रस्त्यावर सुद्धा उतरू, असा इशारा सुद्धा धनंजय मुंडेंनी दिलाय. अशा घटनेला संबंधित व्यक्तींची गुन्हेगारी प्रवृत्ती जबाबदार असते, पण त्याआडून संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. पण तशा आशयाच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक लोक करतायत. पण जातीला दोष देण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. माजी खासदार प्रीतम मुंडे यांनीही गुरुवारी टाकळी गावात जाऊन विलास घुलेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांनीही पोलिसांच्या तपासातल्या दिरंगाईवरून ताशेरे ओढले. जर पोलिसांनी पहिल्याच दिवशी सहकार्य केलं असतं तर विलास घुलेचा मृतदेह 3 दिवस ताटकळत ठेवावा लागला नसता. जर या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर त्यासाठी आंदोलन करण्याचा माझा अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. या प्रकरणात कोणाचं नाव यायला पाहिजे या संबंधात एसआयटी नक्कीच कारवाई करेल. पण एसआयटी योग्य कारवाई करत नाही असं आढळलं तर या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही रस्त्यावर उतरू, असंही प्रीतम मुंडेंनी माध्यमांना सांगितलं. या प्रकरणात आपल्या मुलावर आरोप झाल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. जो फिर्यादी आहे त्याच्यावर माझा संशय आहे. या व्यक्तीबाबत सध्या तरी पुरावे नाहीत, पण हळूहळू ते समोर येतील. माने या व्यक्तीमुळे घुलेचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबानंच केलाय. पण मानेला मारायलाच ते का गेले याचा खोलातून तपास झाला पाहिजे. या प्रकरणात राजकीय लोक जे काही बोलतायत त्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही. पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्याला पोलीस आरोपी करतील, असं खासदार सोनवणे म्हणाले. या प्रकरणात आपल्या मुलाचं नाव कसं आलं हे सांगताना बजरंग सोनवणेंनी गंभीर आरोप केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कथा पुन्हा घडवण्याचा हा प्रकार सुरू आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे कमीत कमी 100 कॉल असतील, पण माझा सिंगल कॉल दाखवा. पोलीस अधीक्षकांशिवाय मी कोणालाही फोन केलेला नाही. तो फोन सुद्धा मी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी केला होता. यापूर्वी या प्रकरणात फक्त खासदाराची चर्चा चालली, पण खासदारच 15 दिवस बाहेर आहे असं म्हटल्यावर मग त्याचा मुलगा घ्या असं हे प्रकरण आहे, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी यावेळी केलाय. एकंदरीतच बीडचं विलास घुले हत्या प्रकरण आता चांगलंच पेटलं असून याला जातीय आणि राजकीय वळ मिळत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. आता खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्या एसआयटी चौकशीत नक्की काय समोर येणार, पोलीस या प्रकरणात त्यांना आरोपी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विलास घुले हत्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.